नमस्कार. भारतीय संविधानाच्या या खास सिरीजमध्ये आपण पुन्हा एकदा भेटतोय. आज आपण एका खूप महत्त्वाच्या, खरं तर आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा कणा असलेल्या एका मूलभूत हक्कावर बोलणार आहोत. हो, आजचा आपला विषय आहे अनुच्छेद 30. चला तर मग लगेच सुरुवात करूया. सेंट झेवियर स्कूल, अंजुमन इस्लाम किंवा अगदी हिंदू जिमखाना ही नावं आपण सगळ्यांनीच ऐकली आहेत, हो ना? अगदी प्रसिद्ध, प्रतिष्ठित आणि आपापल्या क्षेत्रात दबदबा असलेल्या संस्था आहेत त्या. पण एक मिनिट, ह्या तिन्ही संस्था ज्या दिसायला, नावाने, अगदी त्यांच्या कार्यपद्धतीने इतक्या वेगळ्या वाटतात, त्यांच्यामध्ये एक कॉमन गोष्ट आहे असं सांगितलं तर कधी विचार केलाय का की असं काय आहे जे या सगळ्यांना एकत्र जोडतं? तर या प्रश्नाचं उत्तर कुठे लपलंय माहितीये? आपल्या भारतीय संविधानात. आणि तो समान धागा आहे अनुच्छेद 30. हो, आर्टिकल 30. हाच तो मूलभूत हक्क जो या संस्थांना त्यांची ओळख जपण्याची आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याची एक प्रचंड ताकद देतो. चला तर मग जरा खोलात शिरूया. नेमकं काय आहे या अनुच्छेद 30 मध्ये? काय सांगतो हा हक्क आणि तो इतका खास, इतका महत्त्वाचा का मानला जातो? पाहूया. बघा, या हक्काचं सगळं सार ना ह्या एका वाक्यात आहे. इथे दोन शब्द खूपच महत्त्वाचे आहेत. एक आहे धार्मिक आणि दुसरा भाषिक. म्हणजे हा हक्क फक्त धर्मावर आधारित अल्पसंख्याकांसाठी नाहीये, तर भाषेच्या आधारावर जे अल्पसंख्याक आहेत त्यांनाही लागू होतो. आणि हक्क काय आहे? तर त्यांना त्यांच्या आवडीच्या, त्यांच्या पसंतीच्या शिक्षण संस्था उघडण्याचा आणि त्या चालवण्याचा पूर्ण अधिकार आहे. या हक्काला ना आपण दोन सोप्या भागांमध्ये तोडून बघू. पहिला भाग म्हणजे संस्था स्थापन करण्याचा हक्क. म्हणजे काय? तर अगदी स्क्रॅचपासून एक नवीन इन्स्टिट्यूट सुरू करण्याची परवानगी. आणि दुसरा तितकाच महत्त्वाचा भाग म्हणजे त्या संस्थेचं प्रशासन करण्याचा हक्क. म्हणजे ती संस्था चालवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य, तिथला अभ्यासक्रम काय असेल, शिक्षक कोण असतील, हे सगळं ठरवण्याचा अधिकार. ठीक आहे, हे तर कळलं की अल्पसंख्याकांना संस्था उघडण्याचा आणि चालवण्याचा हक्क आहे. पण मग इथे सरकारचं काय काम? म्हणजे सरकारची भूमिका काय असते? सरकार अशा संस्थांना काही मदत वगैरे करतं का? आणि जर करत असेल तर त्याच्या काही अटी, काही नियम आहेत का? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. हे बघा, हे काही महत्त्वाचे शब्द आहेत. अल्पसंख्याक म्हणजे धार्मिक किंवा भाषिक गट, हे आता आपल्याला माहिती आहे. स्थापन आणि प्रशासन म्हणजे संस्था सुरू करण्याचा आणि ती मॅनेज करण्याचा अधिकार. पण यातला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे अनुदान किंवा सरकारी मदत. आणि इथे आपलं संविधान अगदी स्पष्ट आहे. सरकार कोणत्याही संस्थेला मदत देताना ती संस्था कोणत्या धर्माची आहे किंवा कोणती भाषा बोलते या कारणावरून भेदभाव अजिबात करू शकत नाही. चला एक साधं उदाहरण घेऊ, म्हणजे हे अजून सोपं वाटेल. समजा मुस्लिम समुदायाला वाटलं की आपली उर्दू भाषा आणि संस्कृती जपायला हवी आणि त्यासाठी एक खास शाळा सुरू करायची, तर ते असं करू शकतात का? याचं उत्तर आहे हो, 100% करू शकतात. आणि ही ताकद, हा अधिकार त्यांना मिळतो तरी कुठून? तर तो येतो थेट आपल्या संविधानाच्या अनुच्छेद 30 मधून. हाच तो कायदा आहे जो त्यांना याची पूर्ण गॅरंटी देतो. पण एक मिनिट थांबा, हा हक्क फक्त अल्पसंख्याकांच्या फायद्याचा आहे का? तर तसं अजिबात नाहीये. याचं महत्त्व खूप मोठं आहे, आपल्या संपूर्ण देशासाठी आहे. कारण विचार करा, जेव्हा प्रत्येक लहान मोठ्या गटाला, प्रत्येक समुदायाला आपली ओळख, आपली भाषा, आपली संस्कृती जपण्याचं स्वातंत्र्य मिळतं, तेव्हाच तर आपल्या देशाची खरी शक्ती, आपली विविधता अधिक खुलून दिसते, नाही का? आणि इथे ना एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे जे अनुच्छेद 30 आहे ना, ते एकटं काम नाही करत. त्याचा एक जोडीदार आहे, तो म्हणजे अनुच्छेद 29. हे दोघे मिळून एक जबरदस्त टीम बनवतात. कसं? तर बघा, अनुच्छेद 29 तुम्हाला तुमची संस्कृती आणि भाषा जपण्याचा हक्क देतो. आणि अनुच्छेद 30 त्या हक्काला प्रत्यक्षात आणण्यासाठी शाळा, कॉलेज उघडण्याची ताकद देतो. म्हणजे एक हक्क देतो आणि दुसरा तो हक्क वापरायची शक्ती. हे दोन्ही मिळून अल्पसंख्याकांसाठी एक प्रकारचं सुरक्षा कवचच बनवतात. मग ह्या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? तर एकच गोष्ट, शिक्षणातली ही जी विविधता आहे ना, ती फक्त संविधानात लिहिलेलं एक कलम नाहीये, तर ती आपल्या भारताच्या एकतेची, आपल्या देशाच्या सामर्थ्याची एक जिवंत ओळख आहे. तर हा होता अनुच्छेद 30, अल्पसंख्याकांचा शैक्षणिक हक्कांचा एक मजबूत आधारस्तंभ. पण आपल्या संविधानाचा प्रवास इथेच थांबत नाहीये. यानंतर नंबर लागतो अनुच्छेद 31चा. पण गंमत अशी आहे की हा हक्क आता अस्तित्वातच नाहीये. हो, त्याला मूलभूत हक्कांमधनं काढून टाकलाय. पण का?
असं काय घडलं की एक मूलभूत हक्कच रद्द करावा लागला? ह्यामागची कहाणी खूपच रंजक आहे आणि तीच आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागात.